गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम टू आवर चॅनल सायन्स बिल्डर्स. मागच्या काही दिवसांपासून आपण राज्यसेवेच्या आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या सामान्य विज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान या प्रश्नपत्रिकांचं सातत्यानं ॲनालिसिस पाहत आहोत. तर याच सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत इसवी सन 2017 सालच्या संयुक्त पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञानावर आधारित प्रश्न. तर सुरुवात करूया आपण थेट प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला, एखादा व्यक्ती 2.0 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती म्हणजे पॉवर किती असावी? सिंपल आहे. आता आपल्याला फक्त प्रश्न काय म्हणतो ते समजून घ्यायचं. अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, भिंग म्हणजे कुठला आहे हा प्रश्न विचारला आपल्याला प्रकाश या घटकावरचा. प्रकाश या घटकामध्ये परत व्यक्तीशी रिलेटेड भिंग म्हणजे त्याचा मानवी डोळा. प्रकाश, मानवी डोळा एवढा आपल्याला क्लिअर आहे. मग आपला प्रश्न काय म्हणतो, लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. लांब अंतरावरील वस्तू पाहू शकत नाही याचा अर्थ ज्याला आपण काय म्हणू, दूरच्या वस्तू पाहू शकत नाही. याचा अर्थ ती काय आहे, लघुदृष्टिता आहे. काय आहे, लघुदृष्टिता. आता लघुदृष्टिता म्हणजे काय असतं, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मायोपिया. काय म्हणतो आपण त्या लघुदृष्टितेला, मायोपिया. म्हणजे या ठिकाणी काय होतं, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर दूरच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. अर्थात दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. मग हा झाला आपला मायोपियाबद्दल. मग आता दुसरा एक काय, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती म्हणजे भिंग वापरायला सांगितलंय. मग मायोपियामध्ये आपण काय करतो, योग्य नाभीय अंतराचे अंतर्वक्र भिंग वापरतो. योग्य नाभीय अंतर असणारे अंतर्वक्र भिंग. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू कॉन्केव्ह लेन्स. आणि ह्या कॉन्केव्ह लेन्सची जी फोकल लेंथ आहे, रिमेंबर कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ ऑलवेज निगेटिव्ह आहे. ओके. मग आता भिंगाची आपल्याला काय विचारलं, भिंगाची पॉवर म्हणजे आपल्याला त्याचा डायोप्टर काढायचा आहे. काय काढायचा, डायोप्टर, ज्याला आपण भिंग शक्ती देखील म्हणतो. मग हा डायोप्टर कसा मेजर करतो आपण, फॉर्म्युला आहे P=1/f. हा दिलेला फोकल लेंथ इन मीटर्समध्ये =. मग आता हा दिलेला डिस्टन्स आहे. ओके. 1 डिस्टन्स किती आहे आपला 2. 1/2 म्हणजे किती येतं 0.5. आणि आपल्याला इथं लिहिलेलं आहे फोकल लेंथ इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे आन्सर काय येईल त्याचं -0.5 डायोप्टर्स. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असेल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 2 अणूंचा आयसोबार म्हणतात जर. म्हणजे आता आयसोबार काय आहे, सरळ सरळ पाहायचं आपल्याला. आयसोबार म्हणजे काय आहे, आयसोबार ज्याला आपण समभार मूलद्रव्य म्हणतो मराठीमध्ये, समभार मूलद्रव्य. आता या समभार मूलद्रव्यात काय होतं, अणुवस्तुमानांक ज्याला आपण ॲटॉमिक वेट असं म्हणू, अणुवस्तुमानांक समान असतात. ॲटॉमिक वेट इज सेम. आता ॲटॉमिक वेट म्हणजे कोण आले त्यात, न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचा जो टोटल नंबर आहे त्याला आपण त्याचा ॲटॉमिक वेट म्हणतो. आणि यांचे अणुवस्तुमानांक समान असतात. म्हणजे ज्यांचे अणुवस्तुमानांक समान आहेत त्या मूलद्रव्यांना आपण आयसोबार्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, आयसोबार्स. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स या दोन्हींची संख्या त्यामध्ये सारखी असते. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, इथं प्रोटॉन्सची इथं न्यूट्रॉन्सची, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान. काय विचारलं आपल्याला, समान असणारे म्हणजे आयसोबार्स समान असतात.
पर्याय क्रमांक 3 वुड बी इट्स करेक्ट आन्सर. आता याच्या सोबत आपल्याला आयसोटोप्स देखील माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय आयसोटोप? इथं यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो. कोणता नंबर सेम असतो यांचा? ॲटॉमिक नंबर सेम असतो, पण जो वेट आहे ॲटॉमिक वेट, तो ॲटॉमिक वेट डिफरंट असतो. त्याला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. ओके, हे फक्त माहितीसाठी आपल्याला, म्हणजे याच्यावर आधारित अशा पद्धतीचा पुढचा एखादा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मधील विद्युत चालकता कमी ते जास्त अनुक्रमानुसार असते. आता धातूंची जी विद्युत चालकता आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्याच्या 2 मेथड आहेत. एक मटेरियल्सच्या रेजिस्टिव्हिटीवरनं आणि दुसरं मटेरियल्सच्या थर्मल कंडक्टिव्हिटीवरनं. आता थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचनात नाही आहे, 12वीच्या पुस्तकात वगैरे जनरली भेटून जाईल, पण रेजिस्टिव्हिटी आपल्याला आपल्या 9वी 10वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भेटतं. मग आता रेजिस्टिव्हिटीचा इथं काय गुणधर्म आहे? ज्याची रेजिस्टिव्हिटी सगळ्यात कमी, म्हणजे रेजिस्टिव्हिटी पॉवर, ज्याला आपण रोधकता म्हणतो, ज्याची रोधकता सर्वात कमी तो सुवाहक. म्हणजे रेजिस्टन्स कमी तो सुवाहक. याचाच अर्थ काय? विद्युत चालकता म्हणू आपण त्याला, किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. म्हणजे ज्याची रेजिस्टिव्हिटी कमी त्याची विद्युत चालकता जास्त असणार आहे. ओके, तर मग आता आपल्याला या संदर्भात स्क्रीनवरती आता लगेच दिसेल रेजिस्टिव्हिटीचाही आणि थर्मल कंडक्टिव्हिटीचाही चार्ट. त्यात प्रत्येक ऑब्जेक्टचं दिलं आहे, तर आपल्याला कुठून विचारले? कमीकडून जास्तकडे. तर चार्टनुसार जर आपण पाहिलं तर ॲल्युमिनियम, कॉपर आणि सिल्वर सांगता येईल आपल्याला. का? कारण सिल्वरची थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते, त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी कॉपरची, त्यानंतर ॲल्युमिनियमची. तर कमीकडून जास्तकडे विचारले आपल्याला, म्हणून ॲल्युमिनियम, कॉपर, सिल्वर हा आपला पर्याय असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे त्याचं. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे. आता व्हॉट इज मिनामाटा? मिनामाटा हा एक रोग जरी सांगितला असेल आपल्याला, तर ॲक्च्युअली मिनामाटा जे आहे इट इज अ नेम ऑफ द सिटी. कुठली सिटी आहे? इट इज अ जापनीज सिटी अँड दिस सिटी इज लोकेटेड ऑन द सी शोअर. कोणता सी शोअर आहे जपानचा? शिरुनुई समुद्र आहे. शिरुनुई समुद्र ज्याला आपण म्हणतो. So in this city there was a company whose foundation was laid in 1932, ज्याचं नाव होतं चिस्को कॉर्पोरेशन. काय होतं त्यांचं नाव? चिस्को कॉर्पोरेशन. आणि या चिस्को कॉर्पोरेशन कंपनीच्या सांडपाण्यातून मिथाइल मर्क्युरी, काय नाव आहे? मिथाइल मर्क्युरी हा सी वॉटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. आणि ह्या सी वॉटरमधलं पाणी जे आहे ते ॲफेक्ट केलं होतं फिशेसला, ज्याला आपण सी फूड असं म्हणू. आणि ह्या सी फूडचं कन्झम्पशन झाल्यामुळे या डिसीजचं ट्रान्समिशन झालं होतं टू ह्युमन्स. मग हा जो आजार आहे, दिस पर्टिक्युलर मिनामाटा ज्याला आपण म्हणू, मिनामाटा. सो दिस मिनामाटा डिसीज इज अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. आणि हा जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ड्यू टू दिस द बॉडी इज पॅरलाइज्ड बॉडी देखील होऊ शकते. अँड इट वॉज अ मेजर सिनॅरिओ विच वॉज ऑकर्ड इन जपान फ्रॉम 1956 to 1960. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असणारा प्रदूषक कोणता आहे? देन मिथाइल मर्क्युरी. पर्याय क्रमांक 1. बट अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला मिथाइल आर्सेनेट हा कोण आहे? तणनाशक आहे. म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा असतो, हे माहीत आहे. मग त्यानंतर टेट्राथाइल लेड. आता टेट्राइथाइल लेड हा पेट्रोल सोल्युबल आहे किंवा पेट्रोल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो.
याचा बहुतेक आपल्याकडं भारतात आजही वापर केला जातो. भारतामध्ये अजून याच्यावर बंदी नाही, पण याच्यामुळं युरिनरी डिसिजेस उद्भवू शकतात. मूत्राशयाशी निगडीत असणारे, किडनीशी निगडीत असणारे, युरिनरी ब्लॅडरशी निगडीत असणारे आजार या टेट्राथाईल लेडमुळे उद्भवू शकतात. आणि मिथाईल आयसोसायनेट म्हटल्यानंतर वी नो दॅट भोपाल गॅस ट्रॅजेडी, युनियन कार्बाइड कंपनी आणि ती पेस्टिसाइड्स अँड ऑल दिस थिंग्स, सो नो नीड टू डिस्कस अबाउट इट. सो ऑप्शन नंबर 1 इज द मोस्ट करेक्ट आन्सर फॉर इट. होप सो यू ऑल आर गेटिंग इट. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीत तर H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड, H2SE आणि H2TE हे वायू स्थितीत असण्याचे कारण काय. आता सिंपल आहे, आयनिक बॉन्डिंगवरचा प्रश्न आहे आपला केमिस्ट्रीमध्ये. तर केमिस्ट्रीची ज्यावेळेस आपण आयनिक बॉन्ड्स बोलत असतो त्यावेळेस वी मस्ट नो अबाउट द ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती कशी असते, खूप हाय असते. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे. त्यानंतर वी मस्ट नो अबाउट द सल्फर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कारण इथं बॉन्डिंगवरचा प्रश्न आहे ना. द्रवस्थितीत आणि वायुस्थितीत असण्याचे कारण म्हणजे त्यांचे बॉन्ड्सवर डिपेंड करतं ते. मग सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, इट इज व्हेरी लो. त्यानंतर हायड्रोजन विथ ऑक्सिजन फॉर्म्स अ स्ट्रॉंग बॉन्ड. कुणासोबत, हायड्रोजनची विथ ऑक्सिजन जी आयनिक बॉन्डिंग आहे, हायड्रोजन ऑक्सिजनचा जो बॉन्ड आहे दॅट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. त्यामुळं वॉटर मोलिक्यूल जो आहे त्याला आपण पॉलिमरायझेशन ऑफ वॉटर म्हणून, पॉलिमरायझेशन म्हणू आपण. सो हे जे पॉलिमरायझेशन घडून येतं, दिस पॉलिमरायझेशन हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्डिंग अँड देअर फोर H आणि लेट अस कॉल इट हिअर ओके इन दिस मॅनर. हा जो H2O आहे याची बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे इट इज इन लिक्विड फॉर्म. देन आता आपण काय पाहिलं की सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप लो असते आणि ऑलरेडी सल्फर कसा आहे, सल्फर इज इन गॅसियस स्टेट. आणि त्याचबरोबर वॉटर जो आहे, वॉटर लिक्विडमध्ये असतो आणि हायड्रोजन इटसेल्फ इट इज इन गॅसियस स्टेट. सो हायड्रोजन आणि सल्फाईडमधली बॉन्डिंग जी आहे ती बॉन्डिंग कशी असणार आहे, खूप वीक असणार आहे. देअरफॉर दे आर इन द गॅसियस स्टेट. म्हणजे आपण काय म्हणू इथं, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन बॉन्डिंग, पॉलिमरायझेशन ऑफ वॉटर मोलिक्यूल आला मुद्दा आपला. म्हणजे दिलेले उपरोक्त सर्व पर्याय आपले बरोबर आहेत. याचा अर्थ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. होप सो यू आर क्लिअर विथ दिस. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. आता इट इज रिगार्डिंग द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. सगळे किंगडम्स, सब किंगडम्स, ग्रुप, सब टाईप्स आपल्याला सगळे माहीत पाहिजेत. तर त्यातला हा आहे. आणि बुक्समध्ये जर आपण वाचलं फिशेसबद्दल वगैरे तर त्यात आपल्याला क्लिअरली हे स्टेटमेंट एक वन लाईनर आहे. टेलिओस्टी जो आहे तो एक्झोसिटसमध्ये आहे, या सुपर ऑर्डरमधील एक्झोसिटस आहे. आणि या प्राण्यांना आपण सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतो. हे समुद्री जीव आहेत. सो इट इज अ वन लाईनर इट सेल्फ. ओके. देन आवर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये योग्य घटनाक्रम कोणता. आता स्पर्म फॉर्मेशन जो आहे ज्याला आपण काय म्हणू, सिक्वेन्स ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्मॅटोजेनेसिसची डायग्राम जर आपण पाहिली तर वी वुड बी क्लिअर विथ दॅट की सगळ्यात अगोदर जो आहे प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनिया घडते. देन आफ्टर स्पर्मॅटोजेनिया, we will call it spermatogonia. After spermatogonia, then spermatocytes. कोण येतात मग, स्पर्मॅटोसाइट. मग त्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि फायनली जो लॉंग स्ट्रेंड बनतो इट इज स्पर्म. म्हणजे स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म डायग्रामच्या आधारे आपण पाहू शकतो. तर ऑप्शन नंबर आपला कितवा आहे मग, हा पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे या ठिकाणी.
ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. हे कीडनाशकाचं उदाहरण आहे. सो नी नीड टू डिस्कस अबाउट इट. सिंपल आहे. एंडोसल्फान आपण शेतीमध्ये वगैरे वापरतो, त्यामुळे हे कीडनाशकाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर असणार आहे या ठिकाणी. वळूयात पुढचा प्रश्न. नेचे डॅश डॅश या गटात येतात. नेचे टेरिडोफायटा या गटात येतात. कारण आपण याचं मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे, त्यामुळे परत एकदा याच्यावरती एक्सप्लेनेशन न देता ज्यांना कुणाला पाहायचं असेल स्क्रीनवरती याचं थोडंफार एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसत असेल, किंवा मागच्या व्हिडिओमध्ये देखील जाऊन तुम्ही याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. नेचे म्हणजे फर्न्स जे आहेत, दे आर क्लासिफाईड ॲज टेरिडोफायटास. 2,4-Dचा वापर तण यांच्या नियंत्रणासाठी करतात. 2,4-Dचा जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड म्हणू आपण त्याला, ज्याचा केमिकल फॉर्म्युला असणार आहे C8H6Cl2O3. हा पावडर आणि लिक्विड या दोन फॉर्ममध्ये भेटतो आणि 1945च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये याची निर्मिती करण्यात आली होती. याचा वापर सुरू झाला होता तणनाशक किंवा तण नियंत्रणासाठी म्हणून. आणि विशेष म्हणजे याचं कुठल्याच कंपनीकडे पेटंट नाही आहे. हा म्हणजे बऱ्याच कंपनीज याचं उत्पादन करतात पेटंट नसल्या कारणास्तव. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? आता वी ऑल नो दॅट सिरम इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं सायरस पूनावाला. सायरस पूनावाला यांनी 1966 साली सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना पुण्यात केली, ज्याचं हेडक्वार्टर्स सध्या पुणे आहे. आणि त्याचबरोबर या सिरम इन्स्टिट्यूटची लस जी आहे तर 170च्या वर देशांमध्ये वितरित केली जाते आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची देखील याला मान्यता आहे. आणि मग आता सिरम इन्स्टिट्यूटमधनं तयार होणारी ज्या लसी आहेत, सिरम इन्स्टिट्यूटची जी रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण ही कशाची करते? ती हेपॅटायटिस बी या वॅक्सिनची करते. हेपॅटायटिस बीची लस जी आहे त्या वॅक्सिनचं सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करते. आत्ता आजकाल त्यांनी बऱ्याच म्हणजे आपण म्हणू कोविडची पण लस ती बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये स्वाईन फ्लूची देखील लस त्यांनी बनवली. बऱ्याच अशा साथीच्या रोगांबद्दल असतील किंवा इतर कुठले आजार असतील त्या आजारांवरच्या देखील लसींचं काम सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर या नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचा कारक ओळखा. आता पहिलं महायुद्ध जर आठवलं आपण तर पहिल्या महायुद्धामध्ये जो आजार पसरला होता त्या आजाराचं नाव होतं ट्रेंच फीवर. ट्रेंच फीवरला आपल्याकडे आपण खंदक ताप म्हणतो. आणि हा खंदक ताप किंवा ट्रेंच फीवर जो आहे हा एका बॅक्टेरियापासून पसरला होता. आता मुळात इथं दिलेले 4ही ऑप्शन्स बॅक्टेरियाज आहेत. हा पसरला एका बॅक्टेरियापासनं आणि या बॅक्टेरियापासनं जो पसरला तर याला आपण असं म्हणू की रोचॅलिमिया क्विंटाना, रोचॅमिलिया क्विंटाना. रोचॅमिलिया क्विंटाना, ज्याला दुसरं नाव आहे बार्टोनेला क्विंटाना. या बॅक्टेरियापासनं हा आजार पसरला आणि याचं जे बॅक्टेरियाज आहेत ते ऑलरेडी मानवी शरीरात असतात. बट जेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲडव्हर्स कंडिशन्स उद्भवतात, जस्ट लाईक की फूड पॉयझनिंग म्हणा किंवा इतर कुठले आजार आपल्याला जडले किंवा इतर कुठले विकार आपल्याला जडले, त्यावेळेस दे आर इन देअर पीक ॲक्शन ऑर ॲट द पीक पिरियड. ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. आता पित्त हे ऑब्व्हियसली पित्त सिम्पली आपण काय म्हणू, पित्त हे कुठं असतं? पित्ताशयात तयार होतं. आता हे पित्ताशय कुठं असतो? पित्ताशय इज अ पार्ट ऑफ आवर लिव्हर, ज्याला आपण यकृत असं म्हणू. आणि यकृताच्या बद्दल आपल्याला एक्स्ट्रा माहिती असणं गरजेचं आहे. बट बिफोर दॅट पित्ताशय दिस बाईल डक्ट आपण ज्याला म्हणतो दॅट इज ग्रीन इन कलर आणि ह्या लिव्हरच्या लोअर पोर्शनमध्ये असतो. स्क्रीनवरती तुम्हाला पित्ताशयाबद्दल आणि लिव्हरबद्दलची डिटेल्स इन्फॉर्मेशन दिसत असेल. तर होप सो यू ऑल आर क्लिअर विथ टुडेज क्वेश्चन पेपर. फॉर एनी क्वेरीज अँड ऑल दीज थिंग्स प्लीज
कमेंट इन द कमेंट बॉक्स और यू मे मेसेज और व्हॉट्सअप मी. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. सायन्स बिल्डर्स.